जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा, येथे कळीकाळाचा रीघ नाही. तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीवजंतूशी केवी कळे. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. रामकृष्ण हरी. हरिपाठाच्या अभंगाची ही कथा आपली पुढे चालूच आहे. अजून 1-2 अभंग उरलीत आणि त्यातला 27वा अभंग जरासा मोठा आहे, त्यामुळं त्याच्यावरती आपण अधिक विस्ताराने बोलणार आहोत. आता ज्या अभंगावर आपण आहोत त्यातल्या ओळी जरा महत्वाच्या आहेत. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळीकाळा रीघ नाही. तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीवजंतूसी केवी कळे. 4 युगांमध्ये कलियुग हे सगळ्यात पापाचं युग आहे. म्हणजे इथे पापाचा प्रभाव जास्त आहे. या कलियुगात तमोगुणांची वाढ आहे. म्हणजे खोटेपणा आहे, स्वार्थ आहे, आळस आहे, क्रौर्य आहे, या सगळ्या दुर्गुणांनी युक्त असलेलं कलियुग आहे. म्हणजे याआधी प्रत्येक युगात ही सगळी गुण एकदाच नव्हती. कुठेतरी एखादा असायचा आणि त्यावर सत्याचा, चांगुलपणाचा मार्ग निघायचा. पण कलियुगाच्या मध्ये सगळ्या दुर्गुणांची भरती जास्त झालेली आहे. भक्ती कमी, चांगुलपण कमी आणि दुर्गुण जास्त अशी स्थिती आली. अशा वेळी या कलियुगाच्या प्रभावातून वाचविण्यासाठीचा मार्ग कोणता, असा प्रश्न आपल्याला सगळ्यांना पडलेला होता. आपल्यालाच काय, त्यावेळी देवतांना सुद्धा पडलेला होता, नारदांनाही पडलेला होता, ऋषी मुनींना पडलेला होता की आता यज्ञाची शक्ती काम करणार नाहीये. संभवामी युगे युगे वाला देव पुन्हा पुन्हा येण्याची शक्यता नाहीये. मग करायचं काय, हे जग कसं चालणार? तेव्हा नारदांच्या करवी भगवंतांनीच स्वतः एक मंत्र सांगितला आणि तो मंत्र म्हणजे देवाच्या नामस्मरणाचा मंत्र. नैमिषारण्यामध्ये भागवत कथा सांगून देवाच्या नामस्मरणाचं महत्व सांगून दिलं आणि पुढे त्या राजांच्या, जन्मेजयाच्या, परीक्षिताच्या माध्यमातून भागवत कथा आणि हरिकीर्तन हे या जगामध्ये दिलं होतं. तुकारामांचे बंधू आहेत कान्होबा, त्यांचा एक कळीकाळाचा महिमा सांगणारा अभंग फार प्रसिद्ध आहे. असत्याशी रिझले म्हण, पापा देती अनुमोदन. असत्याशी रिझले म्हण, पापा देती अनुमोदन. करीती हेळन संतांची. संतांचा अवमान करणे, पापाचं समर्थन करणे आणि असत्याशी चिटकून राहणे, असत्याला जवळ करणे, खोटेपणा. आणि गाणीही आली पुढे की कलियुगात काय काय घडेल हे सांगणारी. पण एवढं नक्की होतं की कलियुगाच्या मध्ये या सगळ्या असत्याला आणि पापाला आपल्याला सहन करावं लागणार. मग या पापातून मुक्त होण्याचा मार्ग कोणता? पापातून मुक्त होण्याचा मार्ग तर लागेल, तो कोणता? तर नामस्मरण हा एकमेव भगवंताच्या जवळ जाण्याचा मार्ग कलियुगाच्या मध्ये उरला. तुम्ही नामस्मरण कराल तर भगवंताच्या जवळ जाल. आता माऊली हे सगळं हरिपाठाच्या आत्तापर्यंत 25 अभंगांना आपण बघितलंय. 25 अभंगांच्या मध्ये पहिल्या चरणामध्ये माऊली दृष्टांत देतात, प्रमाण देतात, उदाहरणं देतात, वेदातील वचनं देतात, पुराणातील वचनं देतात. सगळ्यातील वचनांचा आधार देऊन, प्रमाणांचा, दृष्टांतांचा, उदाहरणांचा आधार देऊन सांगतात. पण प्रत्येक अभंगाच्या अंतिम चरणात बघा, प्रत्येक अभंगाच्या अंतिम चरणात बघा, माऊली स्वानुभव सांगतात. स्वानुभव, स्वतःचा अनुभव सांगतात. आत्ताच्याच अभंगातलं शेवटचं चरण बघा. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. यावर आपण बोलणार आहोत, निवांत बोलणार आहोत. म्हणजे आपल्याकडे अजून बराचसा वेळ आहे. हरिपाठाची कथा अजून काही दिवस चालणारच आहे.
त्यामुळं यावर आपण बोलणार. पण अनुभव काय? ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, नारायण पाठ फळ आहे आणि सर्वत्र वैकुंठ केले असे माऊलींना स्वतःला आलेला अनुभव. याच्या आधीचा अभंग बघितलाय तुम्ही. याच्या आधीच्या अभंगामध्ये माऊली म्हणतात ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. बघा, म्हणजे यात सुद्धा ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे. त्याच्या आधीच्या अभंगात ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी वैकुंठ भुवनी घर केले. वैकुंठ भुवनात घर केल्याचा अनुभव माऊलींना मिळतोय. या अभंगात सर्वत्र वैकुंठ असल्याचा अनुभव माऊलींना मिळतोय. वैकुंठ आहे. कुठून मिळाला माऊलींना हा अनुभव? नामस्मरणातून मिळाला. म्हणून हरिपाठाच्या पूर्ण अभंगात माऊली शेवटच्या चरणामध्ये आपला अनुभव सांगतात. म्हणजे केवळ मार्गदर्शन करावं, दृष्टांत द्यावेत, उदाहरणं द्यावीत असं नाही, ते आपला अनुभव सांगतात आणि याच अनुभवातून माऊली अगदी ठसवून देत असतात. आपल्या भाळी माऊली गोविंद ठसा असा नाव लावतात ना, की गोविंद ठसा जन्माचा उमटला माझी या भाळी. हे जे राधा सांगते ना, तसंच भक्तांचं होत असतं. नामस्मरणाचं हेच महत्व आहे. याच्या आधीच्या अभंगात बघा, 23व्या अभंगात माऊली असाच अनुभव सांगतात. म्हणजे मी माऊली अनुभव शेवटच्या चरणामध्ये कसा सांगतात ते सांगतोय. ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ रामकृष्णी पंथक्रमी येला. ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ, नामाशिवाय व्यर्थ आहे. आधीच्या अभंगात ते म्हणतात की मी वैकुंठ भवनात घर केलंय असं मला वाटतंय. आताच्या अभंगात माऊली म्हणतात की वैकुंठ भवन मला सर्वत्र दिसतंय, सगळीकडे वैकुंठ आहे. तर माऊलींना ज्ञानदेवाजीने नामे विण व्यर्थ वाटतंय, जगणंच नावाशिवायचं व्यर्थ वाटतंय. 22व्या अभंगातलं शेवटचं चरण बघा. म्हणजे मुद्दाम मी शेवटच्या चरणाकडे तुम्हाला बघायला सांगतोय. म्हणजे मी आत्ताच एकच सांगणार आहे, पुढे सगळी शेवटची चरणं तुम्हाला बघायची. आणि जमलंच ना तर शेवटच्या चरणात माऊलींचा अनुभव कुठे कुठे तुम्हाला आलाय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. याच्या आधीच्या अभंगात माऊली म्हणतात ज्ञानदेवा पुसे निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाड नाम आहे. निवृत्तीची चाड ठेवून, निवृत्तीनाथांची चाड ठेवून माऊली सांगतायत गगनाहुनी वाड नाम आहे. गगनापेक्षाही ते मोठं आहे. माऊलींना अनुभव काय येतोय? कधी नामस्मरण गगनापेक्षा मोठं वाटतंय, कधी ते नामस्मरणाविना जग सगळं व्यर्थ वाटतंय. आणि नामस्मरण घेतलं की त्यांना आपण वैकुंठ भवनात घर केल्यासारखं वाटतंय किंवा सगळीकडेच वैकुंठ असल्याचा भाव येतोय. आता हा जो वैकुंठ असल्याचा भाव आहे तो काय आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये. रामकृष्ण हरी.